नमस्कार मित्रांनो, जगाच्या इतिहासात महाराष्ट्रातील सर्व परंपरा यांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र हा जगावेगळा किंवा त्याच्या विशिष्ट परंपरा आहेत त्या आजही पाळल्या जातात। त्यापैकी गावच्या महालक्ष्मी देवस्थान यात्रा या विशिष्ट अशा पद्धतीने उत्साहाने पार पाडल्या जातात। पटलं तरी पण त्याला घेऊन तरी पटलं तरी पटलं तरी पण त्याला पण आज कोल्हापूर जिल्ह्यातील लाकूडवाडी या गावच्या महालक्ष्मी यात्रेतील एक परंपरा आणि ती म्हणजे इरडे पाडणे होय। हा प्रकार नेमका काय आहे हे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। सदरच्या व्हिडिओमधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा उद्देश नसून गावातील जनतेच्या भावना आणि परंपरा यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। तरी सर्वांनी स्वतःच्या विवेकबुद्धीतून याचे निष्कर्ष काढू शकता। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक गाव म्हणजे लाकूडवाडी। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात महालक्ष्मी जत्रेपूर्वी इरडे पडणे आणि गावच्या सीमा बांधणी ही अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन परंपरा आहे। या परंपरांमागे धार्मिक श्रद्धा आणि गावाची सुरक्षितता या दोन मुख्य भावना असतात। गाव बांधणे म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला गावाची तटबंदी करणे असे मानले जाते। जत्रेच्या काही दिवस आधी गावातील मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी एकत्र येतात। गावाच्या चारही दिशांना असणाऱ्या सीमांवरील देवतांना किंवा मुंजांना व इतर शक्ती आहेत त्यांना शांत केले जाते आणि देवतांना गावच्या सुरक्षेसाठी नैवेद्य दाखवून साखळे घातले जाते आणि इतर ज्या राक्षसी शक्तींना गावात येण्यासाठी किंवा त्यात विघ्न आणू नये यासाठी बंधनं घातली जातात। त्यात विशिष्ट मंत्रोच्चार करून गावाभोवती एक संरक्षक कवच तयार केले जाते। याचा महत्त्वाचा उद्देश यात्रेच्या काळात गावात कोणतीही इडापिडा, रोगराई किंवा कोणतेही संकट येऊ नये आणि संपूर्ण उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा हा या मागचा मुख्य हेतू असतो। एकदा गाव बांधले की जत्रा संपेपर्यंत काही विशिष्ट नियम पाळले जातात। त्यात गावात कोणीही नॉनव्हेज, मदिरा किंवा भांडणतंटा न करणे, तसेच घरात नारळ न फोडणे, स्वतःचे गाव सोडून आपण बांधलेल्या सीमेबाहेर राहायला न जाणे, आपण कितीही कामासाठी बाहेर गेलो तर संध्याकाळी आपल्या सीमेच्या हद्दीत परत येणे, तसेच या काळात शेतीची कामे, लाकूड तोडणे, खणणे किंवा घराची बांधकामे थांबवली जातात असे नियम पाळले जातात। या काळात गावात पूर्णपणे शांतता राखली जाते। गावातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहावे जेणेकरून देवीचा उत्सव उत्साहात साजरा होईल ही या मागची भावना असते। आता इरडे पडणे किंवा इरड म्हणजे केवळ बळ देणे असा होत नाही। गावच्या ठिकाणी कित्येक जण इरडे पाडणे म्हणजेच बळ देणे असा निष्कर्ष लावतात, पण हा शब्द म्हणजे निर्बंध किंवा विटाळ पाळणे याचा अर्थ असा होतो आणि याच
अर्थाने वापरला जातो. म्हणून गाव बांधल्यानंतर इरड पाळली जाते. यासाठी याला इरडे पाडणे असे म्हटले जाते. या परंपरेमुळे संपूर्ण गाव एकत्र येते. सर्व हेवे दावे विसरून ग्रामस्थ शिस्तीने नियमांचे पालन करतात आणि राजकारण विसरून समाजकारण करतात. सर्व बंधुभावाचे वातावरण निर्मिती होते. महालक्ष्मी देवी ही गावची रक्षक आहे अशी लोकांची धारणा असते. तिची कृपा संपादन करण्यासाठी आणि गावाला सुखी समृद्ध ठेवण्यासाठी या विधींना अतिशय महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी या काळात जमिनीची मशागत थांबवली जाते, ज्याला धरती मातेला विश्रांती देणे असेही म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर गावच्या सीमा बांधणे म्हणजे गावाला सुरक्षित करणे आणि इरडे पाडणे म्हणजे उत्सवासाठी स्वतःला शिस्त लावून घेणे होय. आता लाकूडवाडी या गावात दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 नंतर हा कार्यक्रम पार पडला. त्यात गावातील गुरव आणि मानकरी यांचे नैवेद्य बनवून आणले जातात. त्यात 7 देवांचे महत्वाचे नैवेद्य महालक्ष्मी समोर दाखवले जातात व त्यानंतर मंदिरासमोर ते नैवेद्य आणून एका परडीमध्ये इतर शक्तींना शांत करण्यासाठी विशिष्ट असे त्यांना जे जे लागते ते सर्व त्यात मिसळून हे सर्व मिश्रण गावातील एक विशिष्ट मानकरी यांच्या डोकीवर दिले जाते आणि त्यानंतर सीमा बांधण्याचा सर्व प्रवास चालू होतो. त्यात गावातील साहसी लोक सहभाग घेतात आणि अदृश्य शक्तींना शांत करतात. विशेषतः सीमा बांधणीसाठी निघालेले गावकरी एकदा निघाले की थांबत नाही किंवा मागे वळून पाहत नाही. याचा असा समज असतो की त्या सर्व अदृश्य शक्त्या आपले सर्व अवतार या दरम्यान दाखवतात. या कार्यात बाधा देखील आणण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यांना शांत करण्याचा सर्व बंदोबस्त गावकऱ्यांनी केलेला असतो. त्यासाठी या परंपरा नेमक्या काय आहेत यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण नक्की पहा. व्हिडिओ थोडा मोठा असेल, पण भविष्यातील पिढीला या परंपरा काय असतात हे कळण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.